महाराष्ट्र न्यूज। समीर शेख वकील यांच्यावर जीवघेणा हल्ला, चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल। चाळीसगाव वार्ताहर। चाळीसगाव न्यायालयातील वकील समीर शेख यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की 20 फेब्रुवारी 2026 रोजी समीर शेख वकील रोजचे प्रमाणे न्यायालयात आपले काम करीत असताना दुपारी 2:45 वाजता आरिफ खाटीकचा मुलगा नाज उर्फ माज खाटीक याचा समीर शेख यांना कॉल आला व विचारले की तू कुठे आहेस। त्यावर सांगितले की मी न्यायालयात आहे। काही क्षणातच माझ्या दिशेने आरिफ रहीमतुल्ला खाटीक हा त्याच्या हातात लोखंडी सुरी तसेच नाज उर्फ माज आरिफ खाटीक याचे हातात कोयता घेऊन माझ्याजवळ आले। आरिफ खाटीक यांनी दोन्ही मुलांना सांगितले की याला आज जिवंत सोडू नका असे बोलताच दानिश खाटीक यांनी मला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे हातातील सुरी माझ्या पोटात खुपसत असताना लागलीच मागे झालो, यामुळे कसातरी वाचलो। तशातच नाज उर्फ माज याने त्याच्या हातातील कोयत्याने मला मारून टाकण्यासाठी माझे डोक्यावर वार केला। त्याचवेळी समीर शेख यांनी डोक्यावर हात ठेवल्याने कोयत्याचा मार डाव्या हातावर बोटांना लागल्याने दुखापत झाली आहे। सदरचा वादाचे कारण असे आहे की समीर शेख वकील यांनी आरोपी यांचेकडून प्लॉट घेतला, सौदापोटी रक्कम देखील देण्यात आली होती। सदरचा प्लॉट खरेदी करून देण्यासाठी आरोपी यांचेकडे समीर शेख सांगत होते। त्याचा राग येऊन सदरचा हल्ला झाला आहे असे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत समीर शेख यांनी सांगितले आहे। समीर शेख वकील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम 109, 115, 2, 49, 352, 351, 2, 351, 335 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर करीत आहेत।